10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी पुढे काय, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सतत असतो आणि हाच विषय घेऊन आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत। आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10वी आणि 12वी नंतर पुढे काय, हा प्रश्न प्रत्येक आई वडिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सतावत असतो आणि हाच विषय घेऊन आपण आज आलेलो आहोत। तर मित्रांनो, 10वी आणि 12वी हे विद्यार्थ्यांचे प्रमुख दोन अंग असतात आणि यात 12वी आणि 10वीला विद्यार्थ्याची जडणघडण ही महत्वाची असते। कारण 10वी आणि 12वीला जर मार्क्स कमी पडले तर तो विद्यार्थी कोणत्याही उच्च शिक्षणासाठी त्याला फायदा होत नाही। म्हणून विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी नंतर काय करायचे, आणि आता 10वी 12वीचा निकाल लागला आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आपण पुढे काय करायचं। तर मित्रांनो, व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपण 10वीवर घेऊ शकतो, म्हणजे 10वी पास झाल्याच्या नंतर आपण ITI ला ऍडमिशन घेऊ शकतो आणि आपलं करिअर चांगल्या प्रकारे सुरू करू शकतो। म्हणजे आपला व्यवसाय ITI जर केला, इलेक्ट्रिक आहे, वेल्डर आहे, त्याच्यामध्ये बरेचसे कोर्सेस आहेत। इंजिनियर म्हणजे छोटे मोठे ऑइल फिटर आहे, तर 10वी नंतर हे कोर्सेस आहेत। तर मित्रांनो, काही विद्यार्थी 12वी पास झाले आहेत, तर 12वी नंतर प्रमुख 3 कॅटेगरीज असतात 12वी नंतर। त्याच्यामध्ये असतो सायन्स, कॉमर्स, आर्ट आणि सायन्स हे प्रमुख अंग असतात। तर मित्रांनो, सायन्सला आपण जर ऍडमिशन घेतलं तर आपण डॉक्टर, नर्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस छोटे मोठे आहेत। तर आपण MBBS ला घेऊ शकतो, BE ला घेऊ शकतो, BHMS ला घेऊ शकतो आणि GNM, नर्सिंग, एक्सरे, हेल्पर एक्सर असं बरेचसे कोर्सेस छोटे मोठे आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। आणि आपण जर कॉमर्स घेतलं तर कॉमर्स पासून आपण फक्त CA आणि चार्टर्ड अकाउंट म्हणून जे आहेत कोर्सेस ते 2-3 घेऊ शकतो। आणि जर आपण आर्ट्स घेतलं, पुढे आर्ट्स जर घेतला असेल किंवा 12वीला घेतला असेल तर त्याचा फायदा एकच होतो की आपण स्पर्धा परीक्षामध्ये स्पर्धा परीक्षा देऊ शकतो, तसेच आपण BA MA करू शकतो। पण मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त काही कोर्सेस आहेत की 6 महिन्याचा एक कोर्सेस म्हणजे इंजिनिअरिंगचा एक कोर्सेस आहे। त्याच्यामध्ये 11वी 12वी असं 12वी नंतरचा हा कोर्सेस आहे। त्यानंतर बरेचसे आहेत, वायरमन आहे, तुमचं एअरफोर्सचा कोर्सेस आहे, असे वेगवेगळे कोर्सेस आहेत। तर प्रमुख कोर्सेस जर असेल आपल्याला तर इंजिनिअरिंग, 12वी नंतर इंजिनिअरिंग हा एक बेस्ट पर्याय आहे। त्याच्यानंतर डॉक्टर हा पण बेस्ट पर्याय आहे। त्याच्यानंतर BE MA असं बरेचसे कोर्सेस आहेत। तर मित्रांनो, आपण नेमकं आपल्याला कशामध्ये गोडी आहे आणि आपल्याला मार्क्स किती पडलेत याच्यावर आपण पहिले विचार केला पाहिजे आणि त्याच विषयाकडे आपण वळून तोच कोर्स घेतला पाहिजे। नाहीतर आई वडील म्हणतात की तू इंजिनियर हो आणि मुलाला इंजिनियर व्हायचं नसतं। काही मुलांना, काही पालकांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, परंतु मुळात त्या विद्यार्थ्यांचं तुम्ही मन बघा किंवा त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याला कुठल्या भागात त्याला ऍडमिशन घ्यायचं आहे हे प्रमुख कारण तुम्ही पालकांना तुम्ही बघा आणि नंतरच पाल्याचं ऍडमिशन घ्या। नाहीतर काय व्हायचं, तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना एक व्हायचंय आणि पालकांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी आहे। तर असं न करता विद्यार्थ्यांसाठी हे बेस्ट पर्याय मी आता सांगितले आहेत। परत एकदा रिपीट करतो की विद्यार्थ्यांना सायन्स जर झाला असेल 12वी नंतर, 12वीला सायन्स मध्ये जर चांगले मार्क्स पडले असतील तर त्यांनी सायन्स मध्ये असेल तर डॉक्टर घ्या, नर्स घ्या, जर इंजिनिअरिंगला घ्या, आणि तुम्ही कॉमर्स असेल तर तुम्ही CA म्हणून त्याला घ्या। तर हे होते विद्यार्थ्यांसाठी योग्य पर्याय। आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका।
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.